हॅलो नमस्कार, मी प्रिया. तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर पावसाळा सुरू झालं की वातावरण खूप छान होतं. बाहेरची ती हिरवळ, पक्ष्यांचा तो गोड आवाज आणि हवी हवी वाटणारी सूर्याची किरणे. पण त्याचबरोबर पावसाळ्यात आपल्याला अनेक समस्यांना पण सामोरं जावं लागतं. म्हणजेच काय, घरात कुबट वास येणे, मच्छर होणे, माशा होणे, परत आजार पण घरामध्ये येतं. आणि लहान मुलं असतील ना तर खूपच पावसाळ्यामध्ये काळजी घ्यावी लागते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्याबरोबर पावसाळ्यात आपलं घर स्वच्छ कसं ठेवायचं, कुबट वास येणार नाही, घरात मच्छर, चिंटे किंवा मुंग्या होणार नाहीत, त्यावर 10 टिप्स शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नंबर 1, उठल्यानंतर सर्वात आधी घरच्या दारं खिडक्या ओपन करा. कारण रात्रभर पूर्ण घर बंद असतं आणि पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये दमट हवा असते, त्यामुळे घरामध्ये कुबट वास येऊ शकतो. त्यामुळे उठल्यानंतर दार खिडक्या ओपन करा. म्हणजेच काय होतं, मोकळी हवा आतमध्ये येते आणि कुबट वास बाहेर जातो. आणि बाहेरची मोकळी हवा आत येते आणि सूर्याची किरणे पडलेली असतात, ती पण आत येतात आणि आपल्या घरातील वातावरण शुद्ध होतं आणि आपल्या घरातील कुबट वास बाहेर जाण्यास मदत होते. किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ करणे. आपण काय करतो, एकदा स्वयंपाक झालं की हुश्श म्हणून तसंच आपण बसून राहतो. पण पुढचे 5 मिनिट दिले तर आपलं काम पटकन होणार नाही, चिंट होणार नाही, माशा होणार नाहीत आणि कुबट वास पण येणार नाही. कारण आपण किचनमध्ये भरपूर असं काम करत असतो, कटिंग करत असतो, किचनमध्ये खरकट पडलेलं असतं. त्यामुळे गॅस पुसून घेणे, टाईल्स पुसून घेणे, जो काही ओला कचरा आहे तो टाकून देणे, जे ते काम त्यावेळी केलं तर आपलं काम पण पटकन होणार आहे आणि चिंट, माशा, मच्छर हे होणार नाही आणि घरामध्ये कुबट वास येणार नाही. किचन ओटा स्वच्छ असेल ना तर आपल्याला पण असं छान असं वाटतं, पॉझिटिव्ह वाइब येतात आपल्यामध्ये. त्यामुळे किचन नेहमी स्वच्छ ठेवायचा. त्यानंतर म्हणजे सिंक एरिया नेहमी स्वच्छ क्लीन असा ठेवायला पाहिजे. म्हणजेच काय, भांडे असतील सिंकमध्ये तर ती वेळच्या वेळी घासून घेतली पाहिजेत. आणि भांड्याची रॅक असते त्याखाली पाणी साचलेलं असतं, तर त्यासाठी वायपर ठेवा. ज्या त्यावेळी वाईप करून टाका. ओलसरपणा राहणारच आहे, पण अशा पद्धतीने घालू शकतो. भांडी बाहेर ठेवायला जागा असेल तर ठेवा, म्हणजेच पटकन सुकतील. आणि सिंक एरिया स्वच्छ ठेवा, म्हणजेच घाण वास येणार नाही. सिंक रोजच्या रोज स्वच्छ ठेवा. नंबर 4, बाथरूमजवळ डोअरमॅट ठेवा. आपण किचनमध्ये ठेवतो, पण पावसाळ्यामध्ये बेडरूमजवळ पण डोअरमॅट ठेवा. त्यामुळे ओले पाय बेडवर जाणार नाहीत आणि त्यामुळे आपले अंथरूण पांघरुणाचा कुबट वास येणार नाही. डोअरमॅट वापरताना खालून जर ती रबर मटेरियल असेल ना तर ती खूप चांगली असते, कारण का ती स्टिकी राहते आणि पाय आपण जेव्हा पुसतो तेव्हा ती व्यवस्थित आपले पाय पुसले जातात आणि सारखी ती हलू शकत नाही. त्यामुळे ती कोरडी अशी राहते. आणि केव्हा बाहेर ऊन पडेल तेव्हा ती बाहेर सुकायला टाकायची झटकून थोडी, म्हणजेच कसं तिचा असं कुबट वास वगैरे येणार नाही आणि अशी ओलसर राहणार नाही. जेव्हा ऊन पडेल तेव्हा उन्हात टाकायचे नाही, तर फॅन जिथे आपला चालू असतो रात्रभर तिथे फॅन खाली जरी ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे काय होईल, जो कुबट वास असतो तो निघून जाईल आणि आपल्या घरात स्मेल खराब येणार नाही. त्यानंतर म्हणजे आपला सोफा हा साफ स्वच्छ ठेवला पाहिजे, कारण का जर पावसाळ्यामध्ये जर त्याच्यामध्ये घाण अशी डस्ट बसलेली असते, धूळ वगैरे, तर त्याचा स्मेल कुबट येतो. तर तो असा 6 महिन्यातून किंवा वर्षातून 2दा असा क्लीन करून घ्या. तर हा सोफा मी मला वाटते जूनमध्ये क्लीन करून घेतला असेल. त्यामुळे काय होतं, खराब स्मेल वगैरे येत नाही, कारण का जास्त दिवस सोफा तसा झाला ना काळपट वगैरे पण पडतो. तर तुम्हाला दाखवते हा स्वच्छ केल्यानंतर किती छान दिसतोय आणि त्या मशीनने खूप अशी घाण डस्ट हे निघून येते. तर असं वर्षातून एकदा तरी करा, नक्की सोफा छान राहील. नंबर 7, कपडे. तर रोजच्या रोज आपण मशीनला कपडे लावू शकत नाही, तर आपण धुतलेली जी कपडे असतात ती ड्रायरमध्ये ड्राय करून घेतली तरी म्हणजे चालू शकतं, कारण का वातावरणामध्ये ओलावा असतो, ऊन पडत नाही, त्यामुळे कपडे वाळत नाहीत. त्यातून पण कुबट वास येऊ लागतो. आणि हलके फुलके कपडे निवडा, म्हणजेच कसं होईल, ती बेस्ट पडतील आपल्याला, ती पटकन सुकतात. त्यानंतर किचनचे टॉवेल स्वच्छ जेवढे आपल्याला करता येईल तेवढे स्वच्छ करा, कारण का त्याने पण चिंट वगैरे जास्त प्रमाणात होतात आणि त्याचा पण कुबट वास येतो.
आणि कपड्यांमध्ये कम्फर्ट टाका, म्हणजेच कपड्यांचा खूपच वास येणार नाही. त्यानंतर नंबर 8, वॉश बेसिन आणि बाथरूम फ्लोअरबद्दल आपण बोलणार आहे. ते पण स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे खराब वास येणार नाही. बाथरूम क्लीन करताना तुम्ही क्लीन्झर यूज करत असाल तर ते झाल्यानंतर पूर्ण बाथरूम वाईप करून घ्या. पावसाळ्यामध्ये वातावरणात ओलावा असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये स्मेल येतो. जर आपण वाईप केलं तर लवकर सुकेल आणि त्यामुळे वास येणार नाही. बाथरूममध्ये जर तुम्ही एअर फ्रेशनर यूज केलं तरी छान वास येतो बाथरूममध्ये. आणि बऱ्याच प्रकारे आता ऑप्शनल मिळतील तुम्हाला, ते तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे वास अजिबात येणार नाही आणि कुबटपणा राहणार नाही. त्यानंतर वॉश बेसिन क्लीन करणे. वॉश बेसिन तर आपण रोज क्लीन करतोच, पण ते क्लीन झाल्यानंतर बघा फिनॉलची गोळी मिळते किंवा ड्रेन एक्सपर्ट हे पण मिळतं टाकण्यासाठी. त्याने असं काही घाण वगैरे असेल अडकलेली ती लगेच खाली जाते आणि ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या घरात खराब स्मेल येत नाही, कुबट वास येत नाही. तर हे जरूर टाका. तर बघा किचनमध्ये पण टाकलं आणि वॉश बेसिनमध्ये पण टाकलं मी. त्यानंतर नंबर 9, मॉपिंग. आता वातावरणामध्ये ओलावा आहे, स्टाईल्स पण थंड राहतात आणि धूळ मिट्टी येत नाही. मग मॉपिंगची काय गरज असं तुम्ही बोलतील, पण मॉपिंग नाही केलं तर माशा, मच्छर म्हणजे प्रमाण वाढू शकतं. डेली मॉपिंग करता येत नसेल तरी पण अल्टरनेट तुम्ही करू शकता मॉपिंग. मॉपिंग करताना पाण्यामध्ये हळद टाका, कधी मीठ टाका, कधी डेटॉल टाका. त्यामुळे कसं मच्छर, माशा वगैरे होणार नाही आणि कुबट वास पण येणार नाही. त्यानंतर नंबर 10, शूज रॅक. मला तर शूज रॅक हा बाहेरच आवडतो. बऱ्याच जणांचे शूज रॅक हे आतमध्ये असतील. त्यांना तर जास्त स्वच्छतेची गरज असते. पावसामुळे आपली चप्पल, शूज, तुम्ही सँडल यूज करत असाल तर या दिवसामध्ये ते ओले असतात आणि ओले असतील तर ते बाहेर सुकवायला ठेवा आणि सुकल्यानंतर ते आतमध्ये ठेवा. म्हणजेच काय होतं, त्याच्यामुळे कुबट वास येत नाही. शूज रॅक हा 8 दिवसांनी स्वच्छ करत राहा. म्हणजेच कसं, त्याच्यामध्ये आपण चपल्या वगैरे नेऊन ठेवतो सँडल, तर त्याच्यामध्ये थोडीफार असा कचरा पडलेलाच असतो. जर 8 दिवसांनी क्लीन केला तर आपले शूज रॅक स्वच्छ राहणार आहे आणि खराब वास येणार नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.